नमस्कार. मी एफ.एस. मुजावर, जिल्हा समन्वयक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्रवेश प्रक्रिया 2026-28. आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की ITIच्या 26-28 या कालावधीच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया 21 मे रोजी सुरू झालेली आहे. या प्रक्रियेचे 4 टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यामध्ये बऱ्याच चुका होण्याची शक्यता असते. ते चुका कशा टाळता येतील या दृष्टीने मार्गदर्शन करणं, माहिती देणं या उद्देशाने मी तुमच्यासमोर आज हा व्हिडिओ आणत आहे. प्रवेशाचे 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा प्रवेश अर्ज भरणं. admission.dvt.gov.in या वेबसाईटवर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबला जाऊन न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ड्रॉपडाऊन मेनूला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन अर्ज भरता येतो. नवीन अर्ज रजिस्ट्रेशन करून युजर आय डी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर आपली पूर्ण माहिती भरून अर्जाची फी भरून आपल्याला अर्ज पूर्णपणे भरता येतो. आता या अर्जामध्ये चुकवण्याच्या 2 गोष्टी आहेत. एक तर आपण बेस्ट ऑफ 5चे जे मार्क्स भरतो त्याच्याऐवजी सिस्टीममध्ये पूर्ण 600 मार्क्सचे 6 विषयांचे जे 600पैकी जे मार्क आहेत ते भरायचे आहेत. या बाबतीत जवळपास 50% विद्यार्थ्यांच्याकडून चुका होत आहेत, कारण ते बेस्ट ऑफ 5चेच मार्क्स भरतात. दुसरी एक चूक होते बोस्टर स्कूल. बोस्टर स्कूल हे अनाथ आणि बालगुन्हेगार यांच्यासाठी ज्या 2 वसतिगृह आहेत तिथं शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी बोस्टर स्कूल आहे. बाकी सगळे जे आहेत बोस्टर स्कूलचे विद्यार्थी नाहीत आणि ती संख्या नगण्य आहे. बोस्टर स्कूलचे विद्यार्थी नसतात, पण चुकून बोस्टर स्कूल टाकलं जातं. त्याचबरोबर पहिल्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आधार कार्ड. या नवीन सॉफ्टवेअरमध्ये आपण आधार कार्डला बेस मांडलेला आहे. आधार कार्ड हे तुमचं मोबाईल नंबरला लिंक पाहिजे. त्याचबरोबर आधार कार्डवरची जी माहिती आहे तीच माहिती तुमच्या मार्कलिस्टवर पाहिजे. त्याचबरोबर ती LCमध्ये पाहिजे, म्हणजे नावाचं स्पेलिंग बरोबर असलं पाहिजे, आडनावाचं स्पेलिंग बरोबर असलं पाहिजे, वडिलांच्या नावाचं स्पेलिंग बरोबर असलं पाहिजे, जन्मतारीख बरोबर असली पाहिजे, पत्ता बरोबर असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी बरोबर असेल तर आधार व्हेरीफाय करून हा फॉर्म भरला जातो. म्हणजे आपण आधारचीच बेस माहिती धरतो. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की आधार व्हेरीफाय झाला असेल तर हा डाटा ज्यावेळी NCVTला जातो त्यावेळी परत PNR जनरेशनसाठी OTP घेण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे हा पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये फॉर्म भरणं हा आहे. दुसरा टप्पा आहे कन्फर्मेशन. आता कन्फर्मेशन म्हणजे काय आहे? तुम्ही भरलेला फॉर्म ITIच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आणणं. याला आपण प्रिंट काढून तपासून घेऊन सगळी माहिती बरोबर भरलेली आहे हे तपासून घेऊन तो फॉर्म अर्ज सबमिट करणं याला कन्फर्मेशन म्हणतात. आणि हे सबमिट केल्यानंतरच तुम्हाला ITIचे जे ट्रेड करायचे आहेत, कोणत्या कोर्सला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तो टॅब ओपन होतो. त्यामुळे दुसरा टप्पा महत्त्वाचा आहे कन्फर्मेशनचा. त्यासाठी तुम्हाला अर्जात बरोबर माहिती भरायची आहे. त्याचबरोबर त्या भरलेल्या माहितीचे दस्तावेज आहेत त्याची झेरॉक्स कॉपी जोडून ते अर्ज तपासून घ्यायचं आहे संस्थेमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या टप्प्याकडे वळता येईल. तिसरा टप्पा आहे तुम्हाला ट्रेडचं निवड करायचे आहे. तुमच्या मेरिटनुसार, रिझर्वेशननुसार तुम्हाला जे ट्रेड करायचे आहेत ते क्रमाने टाकणं आवश्यक आहे. म्हणजे सगळ्यात 1 नंबरला ट्रेड जो टाकणार आहात तो तुम्हाला करायचाच आहे. तो नाही मिळाला तर दुसरा, तिसरा असे आपल्या संस्थेमध्ये 25 ट्रेड आहेत. त्यापैकी 1 ट्रेड मुलींसाठी राखीव आहे आणि 24 ट्रेडमध्ये विद्यार्थी इलिजिबल आहे. त्यात मेरिटनुसार आणि तुमच्या आवडीनुसार, त्याचबरोबर रिझर्वेशननुसार तुम्हाला कोणता ट्रेड मिळू शकेल याचा अंदाज घेऊन तुम्ही ट्रेड टाकणं गरजेचं आहे. नाहीतर फेऱ्या होत राहतात आणि प्रवेश मिळत नाही अशी तक्रार असते. आपल्याला मोजकेच 4-5 ट्रेड माहीत असतात, पण 24 ट्रेडची माहिती घ्या. सगळे ट्रेड चांगलेच आहेत. सगळ्या ट्रेडना 100% जॉबची हमी आहे आणि या ट्रेडमधून खाजगी, सरकारी, निमसरकारी या आस्थापनामध्ये जॉब मिळू शकतो. स्वतःचा रोजगार सुरू करता येतो. ITIचं हेच वैशिष्ट्य आहे की 100% जॉब मिळतो किंवा स्वतःचा रोजगार करता येतो. ITI केलेला मुलगा ज्यांनी यशस्वीरित्या किंवा चांगल्या पद्धतीने ITI केलेला आहे तो कुठंच वाया जात नाही. त्यानंतर चौथा टप्पा आहे तो राऊंडचा, कॅप राऊंडचे 4 टप्पे आहेत. पहिले 3 टप्पे रिझर्वेशनचे
फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि चौथा राऊंड आहे तो ओपन मेरिटचा. त्यानंतर कॅप राऊंड असेल, त्यानंतर काउन्सिलिंग राऊंड असेल. तर पहिल्या टप्प्यामध्ये मेरिट जास्त लागते, त्यावेळी तुम्हाला अंदाज येईल की आपल्या टक्केवारी किती आहे, आणखीन जो आपण अपेक्षित करत होतो त्या डेटला किती टक्केवारी आहे. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात तुम्हाला जर पहिल्या राऊंडला जर ॲडमिशन मिळालं असेल त्यावेळी तुमचे सगळे ओरिजिनल आमच्याकडे जमा करायला लागतील. एक फोटो, 2 फोटो आणि ओरिजिनल कॉपीज सगळे संस्थेमध्ये जमा करायला लागतील. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. बऱ्याच चुका डॉक्युमेंट्स नसतात. आता आम्ही ज्यावेळी फॉर्म भरत आहोत त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट नसणं किंवा कास्ट सर्टिफिकेटचं नॉन क्रिमिनल नसणं, या वर्षापासून आपण डोमेसाईल कंपल्सरी केलेलं आहे. तर डोमेसाईल सर्टिफिकेट काढून ठेवणं आता आवश्यक आहे ॲडमिशनच्या वेळी. त्यामुळे ॲडमिशनच्या वेळी तुमच्याकडे जर डॉक्युमेंट्स नसतील तर ते ॲडमिशन देता येणार नाही, याची नोंद घ्यावी. सर्वांना प्रवेशासाठी शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.